नाशिकचे आमदार तथा भाजपचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशन आणि K&D बहुउद्देशीय मंडळ तसंच क्रीडा साधना यांच्या संयुक्त विद्यमानं पहिली 17 वर्षाखालील अखिल भारतीय मुलींच्या तलवारबाजी वैयक्तिक अजिंक्यपद स्पर्धेस नवरंग मंगल कार्यालयात प्रारंभ झाला। यावेळी भाजपचे नेते लक्ष्मण सावजी, प्रभाग सभापती प्रियंका माने, नगरसेवक रुची कुंभारकर, अरुण पवार, आनंद खरे, पप्पू माने उपस्थित होते। शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक दुधारे यांनी प्रास्ताविक केलं। यावेळी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। सॉफ्टबॉल संघटनेचे प्रदीप तळवळकर यांनी 2020 ऑलिम्पिकच्या दृष्टीनं स्वतःला घडविण्याचं आवाहन स्पर्धकांना केलं। नहीं हो सके तो 2024 का टारगेट आपको के साथ रखे ये टूर्नामेंट में आपने हिस्सा लेना जरूरी है। मैं अशोक जी का आपका अभिनंदन करता हूँ जो ओलंपिक मिशन के लिए आपने सेंट्रल का चुनाव करके महाराष्ट्र में मीडिया से ज़्यादा लड़के ओलंपिक में सहभागी होने के लिए कोशिश कर रहे हैं। सभापती प्रियंका माने आणि रुची कुंभारकर यांनी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या। स्पर्धेमध्ये देशभरातून 200 स्पर्धक सहभागी झालेत। या प्रसंगी राजू शिंदे, प्रशांत जगताप, अविनाश दुधारे, नितीन पाटील, नितीन हिंगमिरे, चारुलता सूर्यवंशी, विक्रम दुधारे, प्रशांत भाबड, विलास पाटील, मनीषा काटे, राहुल फडोळ, भाविक भिडे, पांडुरंग गुरव, चिन्मय देशपांडे उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशान्यूज, नाशिक।